कारण जेव्हा मी फेसबुक उघडते किंवा इंस्टाग्राम उघडते तिथं दादा दिसतो. फक्त माझ्या ह्याच्यात आयुष्यात एक फरक पडला की तो आता येत नाही आहे आणि फोन करत नाही. एवढाच फरक पडला माझ्या ह्याच्यात. मी दादाला नेहमी म्हणायची माझा जन्म झाल्यावर तुझं नाव दादा पडलंय. त्याला अजिबात खराब कपडे किंवा असं जुने कपडे वगैरे असे आवडायचे नाही. अतिशय टापटीप मुलगा. आणि दादा लहानपणी फक्त माझ्या वडिलांना घाबरायचे. खूप घाबरायचे ते. पण लहानपणी तसं बघायला गेलं तर मी फार मार खाल्ला दादाचा. प्रचंड मार खाल्ला. मला एक 4-5 वर्षापूर्वी पण मला म्हणाले मी किती तुला मारलं नाही का गं. म्हणजे मुलांना पण त्यांनी सांगितलं ह्या आत्याला मी बऱ्याचदा असं टपल्या मारलेल्या आहेत म्हणून. दादानी पहिल्यापासून बघितलं की वडिलांनंतर आईने कसं स्वतःचा शेती सांभाळली किंवा स्वतःचा तिथला परिसर सांभाळला हे त्यांनी खूप बघितलं. आम्ही ट्रिप फार करायचो. वर्षातनं 2 तरी ट्रिप व्हायच्या आमच्या. त्याच्यामुळे तिथे एक त्याला खूप समाधान मिळायचं. आम्हाला म्हणाला नीते तू फार खुश होशील आता. म्हटलं काय झालं. म्हणे बघ आता 12 तारखेपर्यंत. आमचं बालपण तसं बघायला गेलं तर खूपच छान. म्हणजे अगदी सगळ्या एकत्र फॅमिलीमध्ये गेलं. आणि दादाला माझ्या आजी खूप जिद्दी होत्या प्रचंड. आणि त्यांच्या एकतर लोकांशी खूप चांगले संबंध होते आजींचे. कुणी आलं तरी त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना चहा, त्यांना जेवण देणं वगैरे असं फार असायचं. त्याच्यामुळे ते आम्ही लहानपणापासून बघत आलो की म्हणजे असं नव्हतं की बाबा कुणी जेवायला येणार असं नव्हतं. येईल त्याला जेवण किंवा येईल त्याला चहा हे असं लहानपणापासून. आणि खूप लोक यायची आजींना भेटायला आणि ते आम्ही नेहमी बघायचो. आणि आमच्याकडे मुलामुलींमध्ये कधी फरक नव्हता की मुलांना कामं सांगायची नाही, मुलींनाच फक्त सांगायची असं काही नव्हतं. दादा नेहमी बाहेरची कामं करायचा. आम्ही पण बाहेरची कामं करायचो, घरातली कामं करायचो, दोन्ही होतं. म्हणजे नंतर आमच्या घरामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठला कसा अजिबात आम्हाला माहिती पण नसायचं की हा ह्या जातीचा आहे किंवा काय. कधीच मला एकतर जात हा प्रकार आमच्या घरात चर्चेला पण जायचा नाही. आणि आजींचं हे फार होतं की शिक्षण व्यवस्थित झालंच पाहिजे, अभ्यास केलाच पाहिजे. म्हणजे आमच्या आजी आमची गणितं घ्यायच्या, अभ्यास घ्यायच्या. आणि बाकी समजा सुट्ट्या लागल्या तर आमच्याबरोबर गजगे खेळायच्या, कॅरम खेळायच्या, पत्ते खेळायच्या. आणि आजींना नेहमी दादाच पत्त्यांमध्ये पार्टनर लागायचा. कारण दादाला एकतर भयंकर व्यवस्थित जमायचं खेळायला पत्ते. लक्षात राहायचे त्याच्या पत्ते, कुणाकडं कुठले पत्ते आहेत, काय कुठले पत्ते गेले असं खूप त्याच्या लक्षात राहायचं. त्याच्यामुळे माझ्या आजींना तोच पार्टनर लागायचा. आजीबद्दल दादांनी एका भाषणामध्ये बोलताना सांगितलेलं मला आठवलं की दादा खूप लाडके होते त्यांच्या खूप. म्हणजे अगदी ते जर्दाळू किंवा काजू वगैरे आजी द्यायच्या दादांना. अगदी. म्हणजे त्यांच्याकडे खारीक खोबरं असायचं, चॉकलेट असायचे, ते दादाला मिळायचे. आमच्यापर्यंत नव्हते येत म्हणजे. पण दादा भयंकर लाडका, आजींचा लाडका, आमच्या मोठ्या काकी त्यांचा खूप लाडका, आमच्या प्रतिभा काकींचा लाडका. मग मी एकदा दादाला विचारलं होतं खरं ते 3-4 वर्षापूर्वी, दादा तू का रे लाडका होतास एवढा सगळ्यांचा, असं काय करायचा. पण तो एक तर स्वच्छ राहायचा, प्रचंड व्यवस्थित असायचा. त्याला अजिबात खराब कपडे किंवा असं जुने कपडे वगैरे असे आवडायचे नाही. अतिशय टापटीप मुलगा. त्याचा कप्पा जे काय आमच्या कपाटं होती त्याच्यात त्याचा कप्पा खूप व्यवस्थित असायचा, एकदम टापटीप. आणि त्याचे कपडे वगैरे सगळं. आणि तो स्वतःचे कपडे जाऊन घेणार मोतामध्ये. माझे वडील आम्हाला सगळ्यांना कपडे घ्यायचे पण दादाला स्वतःला घेऊन जाऊनच कपडे आणायचे. आणि त्याचं म्हणजे राजेश खन्ना खूप तेव्हा त्याचा फॅन. दादा राजेश खन्नाचा फार फॅन. मग राजेश खन्नासारखे कपडे असायचे त्याचे. हाथी मेरे साथीमध्ये जे होते तशा टाईप त्याचे कपडे असायचे. तो भांगसुद्धा राजेश खन्नासारखा पाडायचा शाळेमध्ये असताना. म्हणजे आणि तो तसा गाणी ऐकणं किंवा गप्पा मारणं लोकांशी स्वतःहून बोलणं. आजीच्या जवळच बसलेला असायचा तो. आजी कशा स्वरूपाची कामं सांगायची लहान असताना. म्हणजे भाज्या आण, मटण आण असं. म्हणजे बाहेरची सांगायचं, बरीचशी सांगायच्या. किंवा कुणी आलं तर बघ जरा, बघ काय म्हणतोय तो वगैरे अशा टाईप. आणि दादा लहानपणी फक्त माझ्या वडिलांना घाबरायचे. खूप घाबरायचे ते. तसे वडील माझे स्ट्रिक्ट होते. कारण अभ्यासामध्ये आम्हाला कधीच हे नव्हतं की कमी मार्क मिळावेत किंवा नापास व्हावं असं कधी नव्हतं.
आम्हाला खूप स्ट्रिक्ट होते अभ्यास करायलाच पाहिजे म्हणून. पतंग जेव्हा त्याला प्रचंड आवडायचा उडवायला आणि आम्ही काटाकाटी फार खेळायचो. आमच्या बंगल्यावर गच्ची होती, तिथं आम्हाला सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचा. तो आम्हाला बाटल्या आणून काचा फोडायला लावायचा, बारीक करायला लावायचा, त्याच्या मांजा तयार करणे, माझ्या काकी ते खळ करून द्यायच्या आणि आम्ही सगळे दिवसभर तो मांजा तयार करायचा आणि मग संध्याकाळी तो काटाकाटी करून ते पतंग शेजारच्या पाजारच्यांचे काटायचा पतंग. असं त्याचं फार होतं. इवन त्यांनी जेव्हा आम्ही मोठे झाल्यानंतर जेव्हा त्यांनी माझे वडील वारले त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी आमचे गायी वगैरे बघायला सुरुवात केली, अतिशय स्वच्छ गाया आणि आमच्या गायांना सगळ्यात जास्त किंमत असायची त्या काळी. राजूदादा पण म्हणायचा दादाला की तू आमच्या गायी गोठ्यात ठेव तुझ्या आणि किंमत येऊ दे. पण इतक्या छान आणि सुंदर आणि धष्टपुष्ट असायच्या आणि खूप लक्ष त्याचं धंद्याकडे त्यावेळेससुद्धा गायींच्याकडे. किंवा पोल्ट्री काढली त्याने, त्याच्याकडे पण खूप लक्ष. म्हणजे जे काही त्यांनी केलं ना, टोमॅटो आम्हाला आठवतं वैशाली टोमॅटो म्हणून एक प्रकार होता टोमॅटोचा, तो तयार केला. त्यावेळेस त्याला 8 रुपये किलोचं भाव मिळाला होता. म्हणजे इतकं ते तेव्हा अगदी मिरची केली त्याच्यात त्याला यश, टोमॅटो केले त्याच्यात त्याला यश. चांगलं करायचं अगदी. त्याच्यामुळे आणि पण लहानपणी तसं बघायला गेलं तर मी फार मार खाल्ला दादाचा, प्रचंड मार खाल्ला. मी जवळजवळ रोज खात होते. म्हणजे काही नाही, असंच गमतीने, असं काय भांडण बिंडण असं काही नाही. जायचं आता इथं टपली मारायचं. मला एक 4-5 वर्षापूर्वी पण मला म्हणाले मी किती तुला मारलं नाही का गं. म्हणजे मुलांना पण त्यांनी सांगितलं ह्या आत्याला मी बऱ्याचदा असं टपल्या मारलेल्या आहेत म्हणून. पण मी पण खोड्या काढायची, तो पण खोड्या काढायचा. गॅदरिंग असलं की मी त्याचे शर्ट पळवायची घालायला, त्याला ते दिसायचं की माझा शर्ट गेला आहे. असलं काय काय आम्ही पण दोघं एकमेकांच्या खूप खोड्या काढायचो. शाळेमध्ये दादा कसे होते? दादा अतिशय खोडकर होता आणि शाळेमध्ये अतिशय पॉप्युलर होता. आणि मला बऱ्याच जणींना माहिती नसायचं की तो माझा भाऊ आहे. मी एकदा त्याचा पेन चोरला, त्याला कळलं की मी पेन चोरला आहे. मी म्हटलं तू माझ्या वर्गात आहे, माझ्या मैत्रिणींना कळू दे तू माझा भाऊ आहेस आणि मग तू देते पेन. तो काय ऐकायला तयार नाही. तसा तो मुलींच्यामध्ये अजिबात यायचा नाही, तसा लाजाळू होता. मग मुलींच्यात अजिबात इकडे आमच्या कन्याशाळेची वेगळी होती, मुलांची शाळा वेगळी होती. त्याच्यामुळे अतिशय म्हणजे खूपच म्हणजे तो पॉप्युलर होता तसा शाळेमध्ये. नाही काय झालं माहिती आहे का, एक तर आई खूप आमची जिद्दीची आहे. त्याच्यामुळे दादानी पहिल्यापासून बघितलं की वडिलांनंतर आईने कसं स्वतःचा शेती सांभाळली किंवा स्वतःचा तिथला परिसर सांभाळला हे त्यांनी खूप बघितलं. आणि तशी ती मग तिला जमिनीवर प्रचंड प्रेम, जसं दादाचं पण खूप प्रेम होतं तसं आईचं पण. म्हणजे जमिनी घ्या इकडून तिकडून कुठून पैसे साठवून असं तिने फार केलं त्या काळी. किंवा थोडं थोडं पैसे करून दागिने करून ठेवा असं फार केलं आईने आमच्या. तर ते दादानी सगळं बघितलं ना की काय आईने केलं. आईने त्या काळी तिच्या स्वतःच्या जिद्दीवर पुण्यामध्ये एक छोटा फ्लॅट घेतला की जे की आम्हाला माहीत पण नव्हतं की तिने स्वतःचा फ्लॅट घेतला आहे. असं स्वतःचं करून सगळं व्यवस्थित केलं. त्याच्यामुळे दादाला खूप ते भावलं की एवढं आई असून, एक बाई असूनसुद्धा ती एवढं जिद्दीने करते आहे. आणि आईची खूप तो काळजी घ्यायचा, काय प्रश्नच नाही. नेहमी फोन असायचे, कशी तब्येत आहे काय हे तर विचारायचाच पहिल्यापासून. आणि आईने खरं सांगायचं तर फॅमिलीसाठी खूप केलं. पवार फॅमिलीसाठी जसं शरदकाकांचे जेव्हा इलेक्शन असायचे तेव्हा तिने ते सगळं इलेक्शन पार पडेपर्यंत स्वयंपाक पाणी काय लोक येणं जाणं पूर्वी वेगळं होतं. पूर्वी लोक आपल्याकडे यायची, आता कसं लोक जेवायला बोलवतात तसं नव्हतं पूर्वी. त्याच्यामुळे आईने सगळं म्हणजे 12-1 वाजेपर्यंत ते सगळं दादानी पाहिलं ना की एक निस्वार्थीपणे सगळ्या गोष्टी केल्या ना, काय कुठल्या अपेक्षा ठेवून नाही केल्या ना. तुम्हाला सांगू का, म्हणजे माझं आणि त्याचं एक तर खूप एक थोडंसं अंतर असल्यामुळे आमच्या दोघांचा रॅपो फारच जवळचा होता. तो गाडीत बसला की फोन करायचा, काय नाही ते कशी आहेस काय, असं काय चाललं आहे वगैरे असं विचारायचा. किंवा अचानक माझ्या घरी यायचा, जेवायला वाढ म्हणायचा. मी त्या दिवशी मागच्या 29 डिसेंबरला सुद्धा तो आला. रात्रीचा गप्पा मारल्या आम्ही, जेवला. म्हटलं अरे दादा उद्या येणार आहेस का. दुसऱ्या दिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि माझा वाढदिवस असतो. मी म्हटलं येणार आहेस का तू 30ला. नाही म्हणाला, मला कॅबिनेट आहे. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही गेलो बाहेर मैत्रिणींबरोबर जेवायला. त्याचा 1 वाजता फोन आला, कोण घरी आहे का, मी येतो आहे जेवायला. मग मी पटपट सांगितलं घरी मी नव्हते घरी आणि मला यायला वेळ लागला.
पण म्हणजे असं अचानक फार यायचा तो माझ्याकडे. हां. तुमच्या 4 भावंडांमध्ये दादांचा कितवा नंबर? दुसरा. विजया पाटील पहिल्या, अजित दादा दुसरा, मग मी तिसरी आणि श्रीनिवास चौथा. मी दादाला नेहमी म्हणायची, माझा जन्म झाल्यावर तुझं नाव दादा पडले. हो, कारण आमच्याकडे ती पद्धत आहे की सख्खे जे आहेत ते दादा म्हणणार आणि चुलत जे असतील ते अजित दादा म्हणणार असं. कुठं तुम्हाला वाटतं? आम्ही दरवर्षी 18 आणि 19 मार्चला भेटायचो सगळे बहीण भाऊ. आईचा वाढदिवस असायचा म्हणून, आणि त्याच्यानंतर श्रीनिवासचा वाढदिवस, म्हणजे 18ला आई आणि 19ला श्रीनिवास, आणि 21 आणि 22ला भेटायचो आम्ही नेहमी. दादाच्या वाढदिवसाला आम्ही सगळे भेटणार. आणि दादाचं असं होतं की आमचे आजोळची मुलं यायची सगळी बहीण भावंड, त्यांच्याबरोबर मावस बहिणी, चुलत बहिणी, आत्ते बहिणी सगळ्या यायचे. ते एक असं गेट टुगेदर व्हायचं, तेवढंच भेटणं व्हायचं दादाशी, छान गप्पा व्हायच्या, जुन्या गोष्टी व्हायच्या खूप. आणि आम्ही ट्रिप फार करायचो. हां, वर्षातनं 2 तरी ट्रिप व्हायच्या आमच्या. त्याच्यामुळे तिथे एक त्याला खूप समाधान मिळायचं. आम्ही 14 तारखेला जानेवारीच्या मी, अक्का, दादा आणि आई आम्ही असे सगळे काटेवाडीला भेटलो आणि 4-1 तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आणि खुश होता, खूप खुश होता. तर कारण ते एकत्र येणार होते, त्याच्यामुळे भयंकर खुश होता. मला म्हणाला, म्हणजे आमची खूप इच्छा होती ना की सगळं फॅमिली व्यवस्थित व्हावी, एकत्र यावी. तेव्हा आम्हाला म्हणाला, नीते तू फार खुश होशील आता. म्हटलं काय झालं? म्हणे बघ आता 12 तारखेपर्यंत असं. तर म्हणजे आणि मग संध्याकाळपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो होतो. आम्ही एकत्र जेवण केलं, लंच, कारण एक तर संक्रांत होती त्या दिवशी, आणि आईसाठी आम्ही सगळे तिथे एकत्र आलो. मी दौंडला होते, पण दादाने मला फोन करून बोलवलं की तू ये म्हणून, मी आहे, अक्का आहे, आई आहे, तर ये म्हणून. मग आम्ही भेटलो एकत्र. आणि 17 तारखेला कृषकमध्ये एक शेवटचा फोटो काढला. 17 तारखेला की तिथं आम्ही सगळे बहीण भाऊ भेटलो, तेव्हा एक फोटो काढला आम्ही तिथे. दादानंतरचे हे जे 6 महिने आहेत, ते तुमच्यासाठी कसे होते? खरं सांगू का, असं वाटतच नाही दादा गेला आहे म्हणून. कारण जेव्हा मी फेसबुक उघडते किंवा इंस्टाग्राम उघडते, तिथं दादा दिसतो. फक्त माझ्या ह्याच्यात आयुष्यात हे फरक पडला की तो आता येत नाही आहे आणि फोन करत नाही, एवढाच फरक पडला माझ्या ह्याच्यात. पण मला नेहमी वाटतं की त्याची स्वप्न त्यांनी पूर्ण करूनच जायला पाहिजे होतं, कारण त्याचं बारामतीवर एवढं प्रेम होतं. आम्ही ट्रिप वगैरेला गेलो की मला म्हणायचा की एखादा बेंच दिसला की ह्याचा फोटो काढ, आपण बारामतीमध्ये असं गार्डनमध्ये ठेवूया, किंवा गार्डन कुठली वेगळी दिसली की त्याचे फोटो काढायला सांगायचा की असं आपण गार्डन करू बारामतीला. असं खूप होतं त्याचं, म्हणजे दूरदृष्टी खूप होती. कुठली दादांची स्वप्न होती की जी पूर्ण होणार आहे? आता शिवसृष्टी आम्हाला दाखवलं दिवाळीमध्ये नेऊन, ते पूर्ण नाही झालेलं अजून. किंवा ते जंगल त्यांनी कनेरीला एक सुंदर जंगल केलं, ते पूर्ण नव्हतं झालं. त्याच्यामध्ये त्याला खूप गोष्टी करायच्या होत्या. बारामतीमध्ये अजून गार्डन करायच्या होत्या मुलांना, लहान मुलांना खेळायला, किंवा अजून रस्त्याची कामं होणार होती. अशी बरीच कामं होती त्याची. त्याच्यामुळे ती थोडीशी राहिली ती अजून. आणि त्याचं खूप मोठं स्वप्न होतं की जसं बारामती आहे तसंच महाराष्ट्रामध्ये हळूहळू आपण पुढे करूया, चांगल्या गोष्टी पुण्यामध्ये करूया, पिंपरी चिंचवडला करूया, असं त्याचं स्वप्न खूप होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.